वाचून टाकणार आहे आणि मग आपण रामजन्माला सुरुवात करू. आणि नंतर एकदा पाहणा आपण झालं की तुम्हाला ह्याच्यामध्ये त्यांचं महत्त्व कदाचित तेवढं राहणार नाही. रामजन्म साजरा करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तो व्यावहारिकदृष्ट्या साजरा करू नये. श्रीमंतांप्रमाणे गरिबांना, लहानांना तसेच मोठ्यांना तो साजरा करताना आपलेपणा वाटेल की ज्या योगे रामनामाचे प्रेम उत्पन्न होईल, भक्तिभाव वाढेल आणि आपापसात प्रेमभाव वाढेल अशा रीतीने साजरा करावा. सर्व माणसांना आचरणात आणता येईल असेच रामाचे चरित्र जे आपण आत्ता पूर्वरंगात का ते बोललो की आम्हाला आमच्या आचरणात यावं असं चरित्र रामाचं आहे. आपला राम देवघरात किंवा मंदिरात नसून प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे हे जाणून राहते. त्याप्रमाणे वर्तन ठेवणे तरच रामजन्म साजरा करण्याचा खरा उपयोग झाला असं म्हणता येईल. रामजन्माच्या निमित्ताने आपल्या अंतःकरणात पेरलेल्या नामरूपी बीजाची वाढ होऊन त्यामुळे मिळणारा आनंद अधिकाधिक भर पडावी हेच रामजन्माचा उत्सवाचे फळ होईल. राम करता आहे ही भावना दृढ ठेवून मन रामनामात जास्तीत जास्त रमणे हीच रामजन्म साजरा करण्याची फलश्रुती होईल. श्री महाराज जे गोंदियाच्या राम मंदिरामध्ये आहे तेच मी लिहून आणलं वाचलं. पण मला खूप आवड येते की आम्हाला त्याचा अर्थ पण कळाला नाही. आपण काय हा सगळा उत्सव करतो, एवढे श्रम करून. महाराज एकदा म्हणाले देखील की तुम्ही मंडळी एवढी श्रम करता, एवढा उत्सव करता, मला खरंच याची गरज असते का रे तुम्ही हे करता त्याची. मला ज्याने मला कशामध्ये बघावं तर नावामध्ये बघावं. मला तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त नाव घेऊन आपलं कल्याण करून घ्यावं याची अपेक्षा आहे. हे आपल्यासाठी आपण करतो सगळं ठीक आहे, पण त्याचा मूळ उद्देश लक्षात असावा एवढाच हे सांगण्याचा आहे. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे चित्तशुद्धीसाठी क्षणभर नामस्मरण करू. तत्पूर्वी आमचे कोणी कानेर साहेब आणि लेले साहेबांसाठी जोरदार टाळ्या. काफी लोक श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम. श्री देवर्षी नारद